नमस्कार मंडळी. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. छान अशी तयारी केली आणि कुठे निघालो तर भगवतीच्या दर्शनाला. तुळजापूरमध्ये आई भवानीच्या दर्शनाला निघालो. 4 तास रांगेमध्ये उभे राहून दर्शन मस्त असं झालं. ओटी भरली आणि तुम्हीसुद्धा कळसाचं दर्शन घ्या. तर हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. आणि त्यानंतर मग आहे ना, मुख्य जो प्रवेशद्वार आहे तेथून त्या दिवशी बाहेर सोडत होते आणि मागच्या बाजूने आतमध्ये दर्शनासाठी सोडत होते भाविकांना. तर मी तर पहिल्यांदाच गेले, मला काही फारसं कळलं नाही. नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा मी व्यवस्थित सगळं बघून येणार आहे. तर असं पण छान दर्शन झालं. आणि ही पूर्ण असं बाजारपेठ आहे. तिथे कवड्याच्या माळा असतील, ते जोगवा मागण्यासाठी दुर्डी भरतात ते होतं, अनेक गोष्टी होत्या. सगळं छान फिरून झालं, थोडीशी खरेदी वगैरे झाली आणि मग आम्ही पंढरपूरच्या दिशेने पुढे निघालो. उपवास पण होता, एकादशी होती आणि छान गाडीमध्येच मग फराळ करत असं आलो. पंढरपूरमध्ये आल्यानंतर इतकी भाविकांची गर्दी की तिथेसुद्धा माऊलींचे कितीतरी भक्त. आणि हे बघा, सांगा किंवा नका सांगू, हो म्हणा किंवा नका म्हणू, पण आम्हाला हे करायचंच आहे. म्हणजे ही ती मुलं असतात ना समोर, ते बळजबरीने हे लावून घ्या म्हणजे घ्याच, गंध टिळा. आणि मग एकाने तर हातावर पांडुरंगाचं चित्र काढलं आणि म्हणतो द्या 100 रुपये. प्रचंड गर्दी बघून मग सगळ्यांनी मुखदर्शन घ्यायचं ठरवलं. मुखदर्शनाच्या रांगेला राहिलो. छान माऊलींचं दोघांचंसुद्धा दर्शन झालं. आणि खास करून आई रुक्मिणी मातेला ना धन्यवाद म्हटलं, का तर तिच्या प्रपंचातून थोडासा वेळ काढून पांडुरंगाने जे 21 युगे 28 वेटीवर उभं राहून आपल्या सगळ्यांना दर्शनासाठी बिचारा उभा असतो, सगळ्यांच्यासाठी तत्पर धावत असतो. पांडुरंग आणि रुक्मिणीला डोळे भरून पाहून मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर रात्र झालेली, सगळ्यांना भूक पण लागलेली. माझा उपवास होता, तो सुद्धा सोडायचा. तर मग महावीर डिलाईट प्युअर व्हेजमध्ये गेलो. मस्त लागते, एक नंबर. असा मंचावर सूप आणि मागवला मशरूम चिली आणि राईस मागवला. टेस्ट एकदम बेस्ट होती, खूप छान. तिखट नाही, तेलकट नाही, मस्त वाटलं. म्हणजे थकवाच निघून गेला होता. असं म्हणतात ना की पोट भरलं की डोकंसुद्धा शांत राहतं, असं झालेलं. तर हो, अगदी मस्त. तर त्यानंतर मग मसाला ताक वगैरे घेतला. प्रवासाला निघालो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना.